तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे, तो आपण मुख्यतः बनवला इयत्ता 10वी चे जे विद्यार्थी आहेत, जे आता येणारी बोर्ड परीक्षा देणार आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तर 10वी बोर्ड परीक्षा तयारी करत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की या जर परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल, तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत किंवा प्लॅनिंग कशाप्रकारे केलं पाहिजे, की जेणेकरून येणाऱ्या या बोर्ड परीक्षेत तुम्हाला नक्की चांगलं यश मिळू शकतं. तर सर्वप्रथम आता जी परीक्षा आहे फेब्रुवारी 2026 मध्ये ही बोर्ड परीक्षा 10वी आहे. तर ज्यावेळी बोर्डचा सिलेबस चेंज झाला म्हणजे साधारण 18-19च्या वेळेला, तर 2019चा जो पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल केला. कारण 2019 मध्ये इयत्ता 9वीचे जे प्रश्न आहेत, तर ते 9वीचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये समाविष्ट होते 10वी बोर्ड परीक्षेमध्ये. पण 2020 नंतर मात्र जी 10वी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे 10वी प्रश्न खास करून गणित, विज्ञान सारख्या विषयात पूर्णपणे 10वी प्रश्नांवर आधारित आहे. त्यामुळे 2020 पासून ते जुलै 2025 पर्यंत एकूण 11 प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयाच्या होत आहेत. तर या 11च्या 11 प्रश्नपत्रिका जर का तुम्ही अ, सोडवल्या, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये जो तुमचा एकूण 80 गुणांचा पेपर आहे, तर त्या 80 गुणांच्या पेपरपैकी किंवा मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2 40 गुणांचा आहे. तर त्यातील जवळपास 95% भाग किंवा 95% प्रश्न हे या 11 प्रश्नपत्रिकेमधले असणार आहेत. तर हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक विषयाच्या 2020 पासूनच्या ते 2025 पर्यंतच्या जुलै एकूण 11 प्रश्नपत्रिका कारण दोनदा होतात बोर्डाच्या एक्झाम. एकदा होते बोर्डाची एक्झाम मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये आणि एकदा होते जुलैमध्ये. जुलै, सप्टेंबर या कालावधीमध्ये होते. तर ह्या जे पेपर्स आहेत ते 10 वर्षांचे म्हणजे साधा सॉरी 5 वर्षाचे एकूण 11 पेपर. त्यामुळे बऱ्यापैकी जे प्रश्न आहेत ते याच्यातले कव्हर होऊन जातील आणि बोर्डच्या पेपरची जी लेव्हल आहे साधारण किती डिफिकल्टी लेव्हलचे क्वेश्चन येतात, तर ते त्यातनं तुम्हाला समजून जाईल. त्यामुळे या पेपरचा जास्तीत जास्त सराव करा. हे फार महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये जी फार महत्त्वाची आहे, जी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, की तुमची जी परीक्षा होणार आहे 80 गुणांची परीक्षा ती लेखी स्वरूपात असणार आहे. म्हणजे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत उत्तरपत्रिकेमध्ये. त्यामुळे तुमचा जो सराव आहे उत्तरपत्रिकेचा किंवा उत्तर लिहिण्याचा, लेखी उत्तरं लिहिण्याचा, तर तो जास्त असला पाहिजे. त्यामुळे पेपर जास्तीत जास्त सोडवा आणि उत्तर लिहून काढा. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रश्न एखादी तयारी करता, तर त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येतंय की नाही, तर यासाठी तुम्हाला ते काय करायला पाहिजे, त्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून काढली पाहिजेत. म्हणजे तशाच प्रकारे तुम्हाला लिहायचा सराव होऊन जाईल. त्यामुळे जेवढे काही तुम्ही अभ्यास करताय, पाठांतराचे खास करून जे विषय आहेत त्याच्यामध्ये, तर ते विषय जास्तीत जास्त त्याची उत्तरं काय करत चला, लिहत चला, लिहून त्याची प्रॅक्टिस करा. कारण परीक्षाच तुमची लेखी आहे. त्याच्या पुढचं आहे की जी तुमची मॅथ्सचं आहे, मॅथेमॅटिक्स पार्ट 1 आणि 2 गणित भाग 1 आणि 2. तर गणित भाग 1 आणि 2 साठी तुम्ही काय करायचे, ती एक्झाम्पल्स जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचे आहेत आणि एका टाइपची आणखीन काही एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करता येतात का, ते बघायचं आहे. कारण जर उद्या त्याच्यामध्ये किमती बदलल्या, व्हॅल्यू चेंज झाल्या, तरीसुद्धा ते तुम्हाला जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला तिथं लिहिता येईल. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट आहे, जसं की पेपर उत्तरं लिहा म्हटलं मी. पेपर प्रेझेंटेशन कारण जो पेपर तुमचा तुम्ही प्रेझेंट करणार आहात टीचरांना, त्याच्यावर तुमचे मार्क अवलंबून आहेत. आता त्यासाठी तुमचं हँडरायटिंग जे आहे, ते चांगलं असलंच पाहिजे. पण समजा तुमचं हँडरायटिंग सो-सो आहे, ठीक आहे. पण जर का हँडरायटिंग तुमचं ठीक-ठाक आहे, पण तरीही त्या पेपरमध्ये खाडाखोड न करता जास्तीची खाडाखोड न करता, तो जो पेपर आहे, तो 3 तास अगदी शांत डोक्याने थोडंसं सुरुवातीचे काही पेजेस जर थोडं स्लो स्पीडमध्ये लिहिलं, तर जो पेपर चेक करणारा व्यक्ती आहे त्याला लक्षात येईल, की तुमचं पेपर प्रेझेंटेशन चांगलं आहे आणि त्याचे तुम्हाला चांगले मार्क मिळतील. म्हणजे अ, थोडंसं उत्तर लिहिताना पॉइंट वाईज उत्तर लिहिणं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात फॉलो करा. महत्त्वाचा जो भाग आहे उत्तराचा, कारण जेव्हा परीक्षक पेपर चेक करत असतो, त्यावेळी तो चेक करत असताना सगळंच्या सगळं आपलं उत्तर कदाचित एका शिक्षकाला साधारण 250-300 पेपर येतात बोर्डाचे चेक करायला आणि ते त्यांना 8-10 दिवसात चेक करून पुढे पाठवायचे असतात किंवा मॉडरेटरना सुद्धा मग असे 1200-1300 पेपर असतात. त्यामुळे
त्यांच्याकडे वेळ कमी असतो. तर अशा वेळी जर तुम्ही जो महत्त्वाचा भाग आहे, तो महत्त्वाच्या भागाला जर अंडरलाईन केलीत, महत्त्वाच्या उत्तराचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याला अंडरलाईन केलीत, उत्तर पॉइंटमध्ये लिहिलीत, तर ते आणखीन जास्त सोपं होईल चेक करणं आणि त्याचे तुम्हाला योग्य गुण मिळणं आणखीन सोपं होईल. तर त्यामुळे पेपर प्रेझेंटेशनवर भर द्या. या सगळ्या गोष्टी फॉलो करा. 3 तासाचा जो पेपर आहे किंवा 2 तासाचा जो पेपर आहे, तो आपला बोर्ड म्हणजे 3 तासाचं जे टायमिंग आहे, तर त्याच्या साधारण 10 मिनिटं, कमीत कमी 10 मिनिटं आधी तो पेपर व्हायला पाहिजे आणि एकदा का तो पेपर झाला 10 मिनिटं आधी, तर मग शेवटच्या 10 मिनिटामध्ये तुम्ही कुठले प्रश्न राहिलेत का? प्रश्न क्रमांक काही द्यायचा राहिलाय का? तर यासाठी सुद्धा ह्या गोष्टी काय होतील, उपयोगी होतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा, जेणेकरून तुमचे बोर्ड परीक्षेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ओके. आता मी आणखीन एक टेक्निक तुम्हाला याच्याबरोबर सांगणार आहे, की आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं खरं तर ज्याला आपण शब्द वापरतो रिव्हिजन सुरू असते. तर या रिव्हिजनचं महत्त्व खूप आहे. म्हणजे तुम्ही काय करा, की समजा मी एक विषय पकडलेला आहे सायन्स 1, सायन्स 2 किंवा मराठी माध्यममध्ये त्याला आपण विज्ञान भाग 1, विज्ञान भाग 2 म्हणतोय. इतिहास, भूगोल, हिस्ट्री, जिओग्राफी असेल, मॅथ्स 1, मॅथ्स 2 असेल. तर हे जे सगळे सब्जेक्ट आहेत, तर काय करा, की खास करून आपण जे पाठांतराचे विषय आहेत, त्यांच्या बाबतीत मी तुम्हाला टेक्निक सांगतो. त्यामुळे मी विज्ञान आणि इतिहास, भूगोल यांच्याबद्दल बोलेन. तर त्याची जी प्रश्न उत्तरं आहेत, जी तुम्हाला अपेक्षित प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर. तर हे काय करत चला, पाठ न करता म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना अशी सवय असते, की प्रश्न जो आहे तो पाठ करायचा आणि पुस्तक बाजूला ठेवायचं आणि कोणाला तरी सांगायचं किंवा स्वतः बडबडायचं ते उत्तर आणि ते पाठ झालं, की मग पुढचं उत्तर असं. तर त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता, पाठांतर जर तुमची आतापर्यंतची सवय तशी असेल तर ती कंटिन्यू ठेवाच. त्यात लगेच बदल करू नका. पण एक सवय अशी लावा रिव्हिजनची, की फक्त वाचन करायचं. म्हणजे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते काय करायचे, वाचून काढायचे आणि रिव्हिजन जास्त वेळा करायची. म्हणजे समजा शेवटचे आता हे 2 महिने राहिलेले आहेत आणि तुम्ही जे सगळा तुमचा सिलॅबस आहे, हां, तो समजा फक्त 2दाच रिवाईज केला. तर परीक्षेत येणारा रिझल्ट आणि तेच जर समजा तुम्ही थोडंसं स्पीड घेतलं आणि तो जर 3-4 वेळा, 5 वेळा जर तुमची रिव्हिजन झाली सगळ्या कंटेंटची, तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्यामुळे काय करा, रिव्हिजन करत असताना थोडंसं स्पीड जास्त ठेवा आणि ते स्पीड येण्यासाठी तुम्ही काय करा, तर जस्ट रीडिंग म्हणजे रीडिंग करण्याचा फॉर्म्युला यूज करा. पाठांतर करत बसू नका. कारण त्यामुळे कदाचित तुमची उत्तरं विसरण्याची शक्यता जास्त असते. रीडिंग करायचं, पण ते रीडिंग करताना तुम्हाला समजलंही पाहिजे आणि कमी वेळेमध्ये आपला जास्त सिलॅबस आपल्याकडून कव्हर व्हायला पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही काय करा, हे सगळं मॅनेज करा. तुम्हाला खूपच पाठांतराची सवय असेल आणि 2 महिन्यात तुम्हाला ती बदलणं शक्य नसेल, तर मात्र तुम्ही मग त्यानुसार करा. पण इथून पुढच्या ज्या महत्त्वाच्या परीक्षा असतात, म्हणजे पुढे तुम्ही 11वी-12वीला जाणार किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणार. तर तिथं जी तुम्हाला पाठ करण्याची सवय आहे, तर ती तुम्हाला मारक ठरू शकते, तोट्याची ठरू शकते. त्यामुळे ह्या सवयीपासून आत्ताच आपली सुटका करून घ्या. आणि रिव्हिजन जास्त करा. ओव्हरऑल मला काय सांगायचं आहे, की पूर्ण वेळ माझं 2दा रिव्हिजन झाली, आता मला काही करायची गरज नाही, असं म्हणण्यापेक्षा 2दा झाली असेल, वेळ शिल्लक असेल, तर परत 3ऱ्यांदा रिव्हिजन करा. आणि रिव्हिजन करताना उत्तरं मात्र लिहायला विसरू नका. त्यानंतर बोर्डचं टाईम टेबल तुम्ही अजून व्यवस्थित बघितलं नसेल, तर कुठल्या दिवशी कुठला पेपर आहे, तर हे आधी बघून घ्या. म्हणजे समजा मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 सॉरी याच्या आधी लँग्वेजचे पेपर झाले आपले, की मॅथ्सचा पेपर असतो आपला. तर त्या दरम्यान काही जणांचा हिंदी, काही जणांचा संस्कृत असतो आणि मधल्या वेळेत तुम्हाला 4, 5 किंवा 6 दिवस सुद्धा सुट्ट्या असतात. तर अशा वेळी काय करा, की पहिले पूर्ण 6 दिवस जो पेपर आहे त्याचाच अभ्यास करत बसण्यापेक्षा पुढचे जे पेपर आहेत, तर त्यांची रिव्हिजनसाठी पहिले 2 दिवस देता येतील का? आणि मग राहिलेले 2-3 दिवस हे जो पेपर आहे त्याची रिव्हिजन करता येईल का? तर प्लॅनिंग करा, की तुम्ही बिटवीन द एक्झाम्सच्या मध्ये तुम्ही कुठल्या विषयाचा अभ्यास कशाप्रकारे करणार आहात, त्याचं प्लॅनिंग करा. आणि महत्त्वाचं म्हणजे, जे मी अगदी याच्या सुरुवातीला सांगायला विसरलो, की ज्या पेपरचा आदल्या दिवशी कारण आदल्या दिवशीचं सुद्धा एक रिव्हिजन करणं फार गरजेचं असतं. जर तुमचा आधीचा अभ्यास पुरेसा नसेल, तर रिव्हिजन तेवढ्या झाल्या नसतील, तर आदल्या दिवशी पण तेवढाच गतीनं अभ्यास करणं गरजेचं असतं. तर त्यासाठी तुम्ही काय करा, आदल्या दिवशी तुम्ही काय-काय तयारी करणार आहात किंवा तुम्ही काय-काय नोट्स काढलेल्या आहेत, की परीक्षेच्या आदल्या दिवशी हे जरा मला बघून जावं लागेल, अशा काही लिस्ट असते. तर त्या लिस्टनुसार ते सगळं तुमचं मटेरियल आहे ते तयार ठेवा. आदल्या दिवशी ते तुम्हाला उपलब्ध नाही आहे किंवा ते तुम्ही कुठं ठेवल्या ज्या तुम्ही नोट्स
तयार करून ठेवल्या होत्या, त्या तुम्हाला सापडत नाहीयेत. तर असा आदल्या दिवशी जर झाला गोंधळ तुमचा, तर तुमचा वेळ जाऊ शकतो. त्यामुळे काय करा, की तो जो वेळ आहे तो न जाण्यासाठी जे मटेरियल तुम्हाला लागणार आहे आदल्या दिवशी करण्यासाठी आणि सतत रिव्हिजन करत असताना ते एकत्र ठेवा, सुटसुटीत ठेवा, की जेणेकरून तुम्हाला ते सहज सापडेल. तुमचा गोंधळ होणार नाही. आणि एक पेपर झाल्यानंतर समजा पेपर झाला तो तुम्हाला थोडासा कठीण गेला, काही गोष्टी तुम्हाला जमल्या नाहीत, तर त्याच्यावर विचार न करता तुम्हाला पुढचा पेपर द्यायचा आहे. हे लक्षात ठेवा आणि पुढच्या पेपरच्या तयारी करा. जो पेपर झालेला आहे, जो झालाय तो झाला. आता पुढचा पेपर जो आपल्या हातात आहे, त्याची तयारी करा. ओके. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात, तर नक्की येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. याच्यानंतर जर का तुम्ही तुमच्या नोट्स वगैरे तयार नसतील व्यवस्थित किंवा बोर्ड परीक्षेत काय असतं, मुद्देसूद उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. त्यामुळे ही मुद्देसूद उत्तर लिहित असताना तुमच्याकडे नोट्स असणं आवश्यक आहे, की कुठला मुद्दा, पहिला मुद्दा कुठला लिहिणार उत्तरामध्ये, त्यानंतर दुसरा पॉइंट कुठला लिहिणार, तिसरा पॉइंट कुठला लिहिणार. तर त्यासाठी सायन्स 1-2 किंवा मराठी माध्यममध्ये विज्ञान भाग 1-2, इतिहास, भूगोल, हिस्ट्री, जिओग्राफी यांच्या आपण नोट्स तयार केलेल्या आहेत. तर या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी एक नंबर सांगतोय आणि इथे तुम्हाला तो स्क्रीनवर पण दिसत असेल. तर तोही मी सांगतोय 84 59 54 51 49. हा जो WhatsApp नंबर आहे, जो तुम्हाला इथे स्क्रीनवर पण दिसेल, तर तो WhatsApp नंबरवर मला मेसेज करा. थोडी फी ठेवलेली आहे मी त्या नोट्सची नॉमिनल. तर ती फी पे केल्यानंतर तुम्हाला या नोट्स मिळतील. तसंच प्रत्येक विषयाच्या आपण बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असतील. असं गृहीत धरून अ, जे माझ्याकडे इतर काही शाळांच्या किंवा या अशा प्रत्येक विषयाच्या मिळून 5 प्रश्नपत्रिका माझ्याकडे आहेत. बोर्ड प्रश्नपत्रिकेव्यतिरिक्त. हं. तर त्याचाही तुम्हाला सराव म्हणून उपयोग होऊ शकतो. तर आता जो नंबर सांगितला किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसतोय, त्याला मला WhatsApp मेसेज करा आणि त्या नोट्स तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. तसंच काही टीचर्स हा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांना मी रिक्वेस्ट करतोय, की कमेंट सेक्शनमध्ये अजून माझ्याकडून काही सजेशन राहिले असतील, ज्या माझ्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या कदाचित कव्हर करू शकलो नसेल, तर त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुम्ही त्या सजेशन द्या आणि स्टुडंटना रिक्वेस्ट करतोय, की तुम्ही तुमचे काही सजेशन असतील किंवा जे टीचर्स इथं या व्हिडिओमध्ये काही आपल्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला काही गाईडन्स देतील, तर तेही नक्की फॉलो करा आणि तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा. कारण परीक्षेच्या शुभेच्छासाठी मी वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. ओके. थँक